मानकरी खूप चांगली बॅटिंग. यस साहिल थांबायचंय. साहिल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. मॅच इम्पॉर्टंट होती. बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं मागील हंगामापासून आता सेमीफायनलमध्ये दाखल झाल्यात. टीम प्लॅनिंग काय होती या मॅच मध्ये, कशा प्रकारे फील करत होते? आम्ही घरून ठरवूनच आलेले का ही मॅच जिंकायची आणि समोरची टीम तर खूप फॉर्मला होती, बट आम्ही त्यांना हरवलं. खूप छान वाटलं आम्हाला. बॉलिंग अटॅक खूप चांगला राहिला, की फॅक्टर राहिला या मॅच मध्ये, त्याबद्दल काय सांगशील? सगळे प्लेयर विदाउट प्रॅक्टिसच खेळत होते, तरी एवढी चांगली बॉलिंग टाकली, खूप भारी वाटलं. याच खूप साऱ्या शुभेच्छा. चला JCCB अजून एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि 9 स्टार सोबत JCCB ही पहिली मॅच खेळणार आहे सेमीफायनल मध्ये. त्या अगोदर शेवटची आणि अंतिम मॅच जिकडे टॉस जिंकला होता आणि बंटी गवस यांनी सांगितलं होतं की आम्ही किमान 30 धावांपर्यंत थांबू आणि तेजस्वी सुद्धा सांगितले की आम्ही सुद्धा 30 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट बॉल मोठा फटका डाऊन टू ग्राउंड. ओ हो हो, व्हॉट अ शॉट! काय जबरदस्त फटका डाऊन टू ग्राउंड. चेंडू सीमारेच्या पार फरार. थँक्यू. डाउन टू ग्राउंडचा फटका, फुल टॉस, तो फेको किया कबूल आसानी से. सेमीफायनल नंबर 1 9 स्टार समोर JCCB. ही पहिली सेमीफायनल मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यानंतर प्ले बॉयज फुलपाडा संघासमोर यामधून विनर संघ. चला 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धाबा दाबलकर पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजय पवार आणि वैभव पाटील बाबू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल. ओ समोर ग्राउंड खेळलाय. ओ ढूंढो रे साजना. पहा काय खरखर घडलं होतं. लाईट्स बंद करा, लाईट्स. पहा काय घडलं होतं. 2 खेळाडू चेंडू खाली आले होते, परंतु त्या 2 खेळाडूंचं कनेक्शन बरोबर न झाल्या कारणाने दोन्ही खेळाडूंना वेधून चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फार झाला. अजून एक चौकार येतोय. 10 धाबा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. काय जबरदस्त सुरुवात आहे. अजय पवार आणि वैभव पाटील बाबू मागील 1 महिन्यांचा जर ग्राफ पाहिला तर नॉकआउट स्टेज पासून आगाची संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. आता त्या जबरदस्त फॉर्म समोर एक बिग चॅलेंज असणार आहे बारोंडा 11 फुलपाडा संघाचं. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू सिंगल साठी जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 11 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चौकार, सिंगलने आतापर्यंत सुरुवात झाली टीम आगाशी या संघाची. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन बारोंडा 11 फुलपाडा संघ. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट आणि 12 धाबा धावपलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. फुल टॉस डाऊन टू ग्राउंड. पुन्हा चेंडू सिंगल साठी येतोय आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फ्लाइंग स्टार्ट 13 धाबा धावपलकावर. क्वार्टर फायनल नंबर 4 प्रथम बॅटिंग करत असताना टीम आगाची संघ. या ऐकूया धून आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू भाऊ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 1-3 13 धाबा धावपलकर. ऑनसाइडच्या दिशेने फक्त हलक्यातनं चेंडूला सन्मान दिलाय सिंगल साठी. पहा दुसरं षटक मार्गस्थ आहे. इकडून पहिलं षटक जो काही झालंय त्यात विसरावं लागलं. इकडून धाबा तुम्हाला वाचवायची आहेत. तुम्हाला एखाद्या विकेटकडे जावं लागणार आहे, एखाद्या डॉट बॉलकडे जावं लागणार आहे, कारण धावा वेगाने येत आहेत आणि या धावांना रोख रगवण्यासाठी ओमकारच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 14 धाबा धावपलकावरती एका चेंडूचा खेळ झालाय. नेक्स्ट बॉल. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर
सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंडला अजय पवार, मोठा फटका ऑन साइडला गॅप मधून, परंतु खूप चांगली बिल्डिंग, खूप चांगली बिल्डिंग. पियुष त्या ठिकाणी होते, चेंडूला अडवलं ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा फुल टॉस चेंडू ऑनसाइडच्या दिशेने, काय जबरदस्त एफर्ट लाभलं होतं त्या ठिकाणी पियुषनी आणि जवळपास 3 धावा वाचवल्यात. 15 धावा धावफलकावर, 2 चेंडूचा खेळ, दुसरा षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतात बॉलिंग ट्रॅकवर. हलक्या हातानं, फक्त हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग गुरुवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 32 संघांचा समावेश. शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये आहोत. काल 16 संघांमधून आपण टॉप 8च्या लढती बघितल्या, तिकडून टॉप 8 आणि टॉप 8 मधून शेवटची आणि अंतिम मॅच जिकडे बारोंड फुलपाडा समोर टीम आगाशी. सन्मान, पुन्हा सन्मान चेंडूला. ओ ये क्या हुआ, 1+1 ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव, 2 धाबा येत आहेत. डाउन द ग्राउंड समोर, 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, अजून एक चौकार, 4 धाबा. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये डाउन द ग्राउंडचा फटका समोरच्या दिशेने, थोडासा फटका हवेत होता, परंतु 1 बाउन्सने बाउंड्री लाईन क्लिअर केलं आणि अजून एक चौकार येतो. फ्लाइंग स्टार्ट आहे टीम मागाशी या संघाची आणि त्या फ्लाइंग स्टार्टला आता थांबावं लागणार आहे. अडचणी वाढल्यात. बारोंड 11 फुलपाडा या संघाच्या 22 धावा. इतक्या वेगाने सुरुवात झाली. पहिल्या 11 मध्ये 22. या आतापर्यंत टीम आगाशी सुरुवात आहे, जिकडे अजय पवार आणि वैभव पाटील बाबू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. इकडून 22 झाल्यात, आता इकडून किती पोहोचायचे आहेत? 35-38 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे, परंतु त्या धावा फुलपाडा या संघाला थांबवावे लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला विकेट या मॅच मध्ये परत आणतील, धावा धावपल थांबवतील. शेवटचा आणि अंतिम चेंडू, ओमकार सज्ज होत आहेत. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल साठी फ्लाइंग स्टार्ट, 2 षटक संपल्यात, 23 धावा धावपलकावर. या ऐकूया डीजेला. क्या बात है, ग्रँड एंट्री. आमचे 2 मिकी माऊसची ग्रँड एंट्री या ठिकाणी झाले. जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्हीसाठी. क्या बात आहे. आता कोण आहेत हे आपल्याला शेवटी दिसणार आहेत, परंतु दोघांची सुद्धा ग्रँड एंट्री झाली. थँक्यू डीजे. चला मिहिर घाग लाईट्स, येस थँक्यू. चला मिहिर घाग एक खूप चांगले व्हिडिओ एडिटर आहेत, परंतु त्या व्हिडिओना सोडून आता त्या विकेटला तुम्हाला थांबवावं लागणार आहे. त्या विकेटला तुम्हाला घ्यावं लागणार आहे. पहिला बॉल, मिहिर घाग बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल, लोवर फुल टॉस, यष्टांच्या बाहेर. आमच्या ऑफिशियल पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. 24 रन, 24 धावा धावफलकावर. शेवट तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजय पवार ऑन स्ट्राईक, 24 रन कट केलंय आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा इकडून आता 25 धावा झाल्यात. आकाशी प्रयत्न करतोय 35+ जाण्याचा, परंतु बारोंड 11 त्या विकेटसाठी, त्या डॉटबॉलसाठी आणि त्या धावांसाठी थांबवण्याचा प्रयत्न करताय. टॅप केल्या चेंडूला, वेगवान फटका. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. 26 रन, 26 धावा धावफलकावर. ते 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला कट केलंय, पुन्हा त्या चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. एक एक की धाव किती महत्वाची आहे. त्या धावांसाठी तुम्ही केलेला संघर्ष आणि त्या धावामधून येणाऱ्या ते प्रत्येक चौकार त्यानंतर सिंगल किती महत्वाचे आहेत. या दोन्ही सलामीर बॅटरने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिल्यात. 27 धाबा धावपल करतेच. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षट 28 धाबा धावपल करतेच. सॉरी 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मिहिर गाग पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, लेट कट आणि पाठवलंय चेंडूला सिंगलसाठी. पहा खूप चांगलं षटक आहे. पहिल्या 2 षटक बघता बघता एक फ्लाइंग स्टार्ट झाली होती आणि त्या फ्लाइंग स्टार्टला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या मिहिर गागने केलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 29 रन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला का नाही? चेंडू अडवता बंटी गावसला बीट करून निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. काय असावा माझा गुन्हा, उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. काय असावा माझा गुन्हा, उभ पिंजऱ्यात केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. सारा लवलाय मुंबई ठाणा मला अटक केलाय पुन्हा. थँक्यू. पहा तुम्ही जितक्या चुका करणार तितक्या तुम्ही ज्यावेळेला डगआउटमध्ये जाणार किंवा मॅच संपणार त्यावेळेला तुम्हाला दिसणार की तुम्हाला ते चेंडू अडवणं गरजेचं होतं का, ते धाबा थांबवणं गरजेचं होतं का. हातामधून चेंडू निसटला बंटी गवतच्या आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 33 धाबा धावपलकावर. इकडून किमान 40+ जाण्याचा प्रयत्न असणार आहे. 40+ म्हणजे एक मोठं टार्गेट. इट इज अ ह्यूज टार्गेट. आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना तुमची कशा प्रकारे बॅटिंग होईल त्या अगोदर शेवटचं आणि अंतिम षटक. काही लास्टच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला, चेंडू ट्राय केलाय. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 धाव धावपलकावर येते. 34 धाबा धावपलकावर. आता इकडून प्रयत्न काय असणार आहे, त्या धावा वाचवण्याचा, त्या चौकाराला वाचवण्याचा. आणि तिकडून एक डॉट बॉल साठी तो सुद्धा प्रयत्न असणार आहे. परंतु काय जबरदस्त बॅटिंग केले. एक वेगळ्याच फॉर्म मध्ये असणारा वैभव पाटील बाबू आणि त्याच्या सोबतीनं अजय पवार ही जोडी आतापर्यंत 34 धावांची पार्टनरशिप. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवला, पैकी झाले. फलंदाज होता राहिला. हातामध्ये चेंडू थोडाशा उशिराने आला. पाणी घेऊन जा. थोडीशी दुखापत झाली कैलासला. चला सर्व काय रेडी आहे. कैलास सुद्धा ओके आहे. 2 चेंडू 35 रन. शेवटचे 4 चेंडू पहिल्या इनिंग मधील. हलक्या हातानं फक्त चेंडूला ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय. पुन्हा त्या चेंडू सिंगल साठी जातोय. येणारे 3 चेंडू सुरुवात चांगली आहे. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 3च धाबा आल्यात. त्यामधून चौकार थांबवलंय, अतिरिक्त धाबा सुद्धा थांबवल्यात
आणि 36 धावा धावपल करतोय. 40+ जाण्याचा प्रयत्न असणार आहे टीम आगाशी संघाचा. कैलास पुन्हा एकदा सज्ज होतात. वैभव पाटील बाबू स्ट्राईक हँडला. 36 रन ऑन द बोर्ड. मोठा फटका समोर. डाऊन द ग्राउंड. डाऊन द ग्राउंडचा फटका. चेंडू गेला सीमारेषा पार. फरार. चौकार. जे 40 धावा धावपल करते म्हणजे आता तुमची दडपण या दुसऱ्या इनिंग मध्ये वाढणार आहे ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करण्यासाठी येतील. आता ते बॅटिंग तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे, कुठल्या खेळाडू कुठल्या बॉलरवर कधी अटॅक करायचा हे सर्व प्लॅन करावा लागणार आहे. 41 धावा धावपल परंतु काय जबरदस्त बॅटिंग करतायत 2 सलामीर फलंदाज अजय पवार आणि वैभव पाटील बाबू. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 41 रन. चला क्षेत्ररक्षक लावलं गेलंय जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन कैलास सज्ज होत आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑफिशियल पंच गंभीर सर बोलतायत नो +1 म्हणजे तब्बल 2 धावा. दोन धावा अजूनही धावपलकावर. 43 रन 43 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. किती चौकार आल्यात, किती अतिरिक्त धावा आल्यात. मोठा फटका मारायचा प्रयत्न. टायमिंग नव्हतं आणि चेंडू थर्ड अंपायर रेफर केलं परंतु जोरदार टाळ्या होऊन जाऊ दोन्ही बॅटरसाठी. काय जबरदस्त बॅटिंग केले टीम आगाशी. फलंदाज वाद आणि अखेरकार एक मिनिट थांबवतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला जिकडे 43 धावा धावपलकावर 44 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम आगाशी या संघाने. बारोंडायला फुलपडा या संघाला. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मृदुल मेहर यांचा. काही झालेलं नाही. सगळ्यांनी बसून बाबू गिरगीत कामाला बाबू गिरगीत कामाला धन्यवाद डीजे. आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6. ह्या स्पर्धेचे एक वेगळं वैशिष्ट्य अर्थातच आतापर्यंतचे पाठच्या 5 वर्षाचे चॅम्पियन ह्या स्पर्धेबाहेर आहेत. सीझन 6 येणारा नवीन हंगाम आणि नवीन हंगामात आता नवीन चॅम्पियन संघ कोणता होणार त्यासाठी चालणारी ती लढत. आपण नंबर 1 ला नंबर 3 आहे अर्थातच 9 स्टार विपक्ष JCCB सेमीफायनल 1. आपण दोन्ही संघांनी कर्णधार आपण नाणेफेकीच्या दिशेने या मंचाच्या दिशेने या मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सेमीफायनल 1 9 स्टार विपक्ष JCCB. साहिल राणे विपक्ष हेमंत गडगावकर. मैदानामध्ये मोठू पतलू आहेत. क्या बात आहे.
आता मोठू आमच्या दिशेने येत आहे. पतलू कुठे? पतलू गायब झाला वाटतं. पतलू डगआउट मध्ये. येस, येणारे 24 चेंडू 44 धावेंचं एक भलं मोठं आव्हान आहे. 2 सलामीवर बॅटर बंटी गवस, ज्या खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. दुसरीकडून केतन आहे. नाणेफेकीचा कॉल. दोन्ही संघ आपण कर्णधार पाठवायचे. JCCB आदरणीय सन्माननीय दयानंद पाटील साहेब, आपण या ह्या मानाचे, ह्या सन्मानाच्या, अभिमानाच्या स्पर्धेतील सेमीफायनल 1 आणि त्या सेमीफायनल 1 मधील टॉस करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. साहेब या आपल्या शुभ हस्ते. कौस्तुभ इथेच करायचं. येस, चला टॉस केला जातो धनंजय पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. सेमीफायनल नंबर 1 9 स्टार समोर JCCB. गुरुदत्ताचा कॉल. ओ पुन्हा उडवा चालेल ना. चला टॉस. गुरुदत्ताचा कॉल आलाय आणि MPL येतंय. हेमंत टॉस जिंकल्या काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्यांदा वसविरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळतायत. कशा प्रकारे आनंद घेतलाय आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय, कसं वाटतंय? खूप एन्जॉय केलंय आणि टुर्नामेंटसाठी आम्ही खूप मेहनत करतोय. अक्षय थांबायचं आहे. आम्ही टीम खूप मेहनतीने बनवली आहे आणि खूप चांगला खेळ आमच्या या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत झाला आहे. तोच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न आहे. पुढे शेवटी क्रिकेट आहे, जो चांगला खेळेल तो जिंकेल. समोर JCCB संघ आहे. मागील मॅच आपण पाहिली, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे आता? JCCB खूप चांगला संघ आहे. त्यांच्यामध्ये खूप चांगले बॅट्समन आहेत. तर आमच्याने जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही त्यांना कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम बॅटिंग करायची, किती धावा बनवायचे आहेत आता? 30+ करू. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ नाही घेतला. पहिल्या सेमीफायनलचा टॉस जिंकला 9 स्टार या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले JCCB या संघाला. ओव्हर टू मृदुल. थँक्यू. येस, धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफाक्यावर आहेत. पहिल्या 6 मध्ये 8 धावा धाफाक्यावर येताना आता एक भलं मोठं लक्ष धाफाक्यावर आहे. 44 धावेंचं आव्हान धाफाक्यावर आहे. परंतु म्हटलं जाताना मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसतं. आणि क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट देखील अशक्य नसतो. आज आठवावा लागेल तो क्रिकेटच्या इतिहासातील जागतिक विक्रम. 12 मार्च 2006 ओडियन क्रिकेटमध्ये टीम ऑस्ट्रेलियानं 438 धावेंचं एक भलं मोठं लक्ष टीम साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं होतं. परंतु त्याही धावेंचा पाठलाग, 438 धावेंचा पाठलाग टीम साऊथ आफ्रिकेनं केला होता आणि रचला होता एक तो नवीन इतिहास. तो इतिहास घडवावा लागेल. 44 धावेंचं आव्हान आहे. पहिल्या 6 मध्ये 8 असताना आता पुन्हा एकदा सिंगल धाफाकामध्ये भर पडतं. सुमित लोखंडे साहेब, आपण मंचावर यायचं विनंती करा. सुमित लोखंडे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मंचाच्या दिशेने या. दहा धावा धाफाकावर. वेलकम बाबू. DBN चॅनलचे सर्व अर्थातच धनंजय पाटील आणि प्रवीण पाटील, धनंजय मंगेला आणि प्रवीण पाटील 2 आणि त्यातील आता प्रवीण या ठिकाणी आमच्या जवळचे मित्र आहेत. बंटी गवास, बडी मछली अभी जाल में फंसी है. नक्कीच धन्यवाद. आज मैदानामध्ये एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहे. आज मैदानात त्या लाईट्स, त्या शार्पी, ते आमचे मोटू पतलू, काय आनंद आहे आज.
MPLचं हे आकर्षण सर्वांनाही प्रेमात पाडणारी स्पर्धा आणि ही स्पर्धा एका वेगळ्या आता थाटामाटात एका उत्साहामध्ये आतापर्यंत पार पडते. भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. 44 धावेंचं आव्हान धावफलकावर आहे. पहिलं षटक नक्कीच त्या प्रकारची सुरुवात 8 धावा, परंतु शिवम बेनबन्सी त्या धावेंना रोख लगावलंय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 11 धावा. आता एक्सेलेट करणं गरजेचं आहे. केतनमध्ये ती क्षमता आहे, परंतु एकदा पुन्हा टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न आणि पंच म्हणतायत आम्ही टेक्निकल टीमची मदत घेणार. जब तलाव में पानी रहता है ना तब मछलियां चींटी को खाती है और जब तालाब का पानी सूखता है ना तब चिटिया मछली को खाती है. यानी मौका सबको मिलता है, बस मौके का इंतजार करना चाहिए. आणि तो मौका आता कोणाला असणार आहे, परंतु पंचांचा डिसिजन बोट हवेत अर्थातच. अजून एक गडी आता केतनला देखील मैदान सोडावं लागत आहे. धन्यवाद. आमचे मोठू बदलू आता थोडेसे नाराज आहेत. चेहऱ्यावर त्यांचं ते हताश आहेत, थोडेसे थकले आहेत, टेन्शन मध्ये. टेन्शन आहे आणि ह्या सामन्यामध्ये देखील आता टेन्शन आहे. सामना थोडासा आतापर्यंत एकतर्फा जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफलकावर 12 धावा आहेत. क्या बात आहे. शिवम बेनबन्सी पहिलं षटक 8 धावा, दुसरं षटक फक्त आणि फक्त 4 धावेंचं होतं. गुरुदत्त क्रिकेट लॅब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 6 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम संपूर्णतः आयोजक आणि आयोजकांच्या ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक मोठी मदत लाभले असे दानशूर व्यक्ती आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे सर्व अर्थातच अध्यक्ष विनोददादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये, मंगेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 35,000 रुपये, कुमार गावड साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, पंकज पाटील साहेब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये, महेश सुदाम पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या आकर्षित करणाऱ्या सांघिक 8 ट्रॉफीज, त्यानंतर वैयक्तिक ती 4 पारितोषिक, नगरसेविका मिनलताई पाटील मॅडम यांच्या माध्यमातून 11,000 रुपये, आशुतोष पाटील साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपये, दीपेश दादा पाटील, अतुल दादा पाटील त्यांच्या माध्यमातून हे स्पर्धा आणि जी स्पर्धा गुण्यागोविंदानं पार पडते ते मैदान उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे रोख रक्कम 10,000 रुपये, परशुराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, नरेंद्र रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, जगदीश घरत साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, मुकेश नेगी साहेब यांच्या माध्यमातून ते आर्थिक मदत, हार्दिक पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, रुपेश पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, त्यानंतर हितेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर ह्यासाठी वैयक्तिक पारितोषिक अर्थातच होम थिएटर आहे. त्यानंतर ओम साई इंटरप्राइजेस 9799 मितेश पाटील यांच्या माध्यमातून 32 संघांना ते 32 टी शर्ट्स, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी ते जर्सी, त्यानंतर वैभव सुरेश पाटील, वैभव पाटील यांच्या माध्यमातून डीजे, संदीप यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ करण पाटील यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी बॉल. हे सर्व दानशूर व्यक्तींचं पुन्हा एकदा आज संपूर्णतः गुरुदत्त क्रिकेट क्लब व मनवेलपाडा ग्रामस्थ आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करते. पहिल्या 3 षटकांचा खेळ, पहिलं षटक 8 धावा, दुसरं षटक 4 धावा, चौथं षटक पुन्हा 4 धावा आहेत. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच काय तर सामना आतापर्यंत थोडासा एकतर्फा आहे. कालच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा खेळ अनेकांना दाखवला, त्यामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू असतील, परंतु आजचा दिवस ज्या प्रकारचा राहिला आतापर्यंत तो एकतर्फा सामना आपण पाहतोय. हितेश सहानीचा तो खेळ आपण पाहिला. जयेश बनसोडे 1 चेंडू 4 धावेंची गरज असताना तो डीजे आपल्याला संधी मिळेल, परंतु थोड्या वेळ आपण रेस्ट घ्या. त्यांचा देखील आपण खेळ पाहिला. हितेश सहानीचा तो अफलातून खेळ पाहिला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर संतोष यादव, संतोष दादाचं ते क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हेमंत घडिगावकर, राम घडिगावकर, मयूर पडेलकरची आपलं ती अफलातून गोलिंग पाहिली. त्यानंतर केतन मेहरचा खेळ पाहिला. ऋतिक पागी बाबूचा तो आपण खेळ पाहिला. राहुल पुलेकरचा तो खेळ पाहिला. सिद्धांत वारंग सिद्धूचा तो खेळ पाहिला. आणि आगाशी नगरीतून
वैभव पाटील आणि अजय पवार ह्या दोन खेळाडूंचा तो अफलातून खेळ पाहिला. त्या बळावर धावफलक खुलताय फुलताय 44 धावेंचं एक भलं मोठं आव्हान. हे धावफलकावर असताना तो सामना आता थोडासा एकतर्फा आहे. आमचे मोठू पतलू आता प्रेक्षकांकडे बघत देखील नाहीये. अगदी ते आता इतके हताश आहेत, दोघांचे हात ते डोक्यावर आहेत, त्यांचं डोकं दुखी झालंय खऱ्या अर्थानं. परंतु असो, अजून देखील बरेच असे सामने मित्रांनो बाकी आहेत. मोठू पतलू आपल्याला ते एन्जॉय करायला मिळेल. तुर्ताच सामना फिनिश, सामना खल्लास आणि एकतर्फा सामना विजयी करत असताना टीम आगाशी कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम बरोंडा. आपल्याला देखील पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.